खानापूर तालुका तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांनी तरुण युवक व मतदार बंधू भगिनींना आवाहन केलं की मतदान जनजागृतीच्या माध्यमातून खरोखरच मतदान करणं गरजेचं आहे। त्यामुळे जास्तीत जास्त आपला मताचा हक्क बजावत मतदान करा असं आवाहनही तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांनी केलं। यावेळी विटा शहरातून रन फॉर मॅरेथॉन काढण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सुरुवात करण्यात आली। यामध्ये मॉडर्न शाळा विटा, हायस्कूल विटा सह अन्य कॉलेज, शालेय विद्यार्थी तसेच सर्व सरकारी कर्मचारी, शासकीय अधिकारी यांनी सहभाग घेतला होता। मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांनी आपले विचार व्यक्त करत तरुण युवकांनाच मतदान या संदर्भात अत्यंत महत्त्वाची विचारधारा व्यक्त केली। यामध्ये तहसीलदार श्री उदयसिंह गायकवाड, गट शिक्षण अधिकारी श्री विकास राजे, पंचायत समितीचे सर्व सदस्य, विटा हायस्कूलचे प्राचार्य माननीय श्री हनुमंत जाधव, पर्यवेक्षक श्री सतीश माने, श्री बबन माने, श्री निवृत्ती शिंदे, अल्ट्रा फिटनेसचे सर्व सदस्य आणि विटा हायस्कूल विटा व मॉडर्न हायस्कूलचे विद्यार्थ्यांनी व विटेकर नागरिक यांनी सहभाग घेत मतदार जनजागृती अभियान अंतर्गत आज विटा शहरातून सकाळी मॅरेथॉन काढण्यात आली। नमस्कार। सांगितल्याप्रमाणे 7 मे 2024 रोजी आपले 47 सांगली लोकसभा मतदारसंघासाठीचं मतदान होणार आहे आणि आज अखेरचा जर आपला सांगली लोकसभेचा किंवा 200 आणि खानापूरचा प्रवास बघितला तर 348 202 केंद्र असे आहेत की त्यांचं देशाच्या ॲव्हरेजपेक्षा सुद्धा मतदानाचं टक्केवारी कमी आहे। याला कारणं वेगवेगळी असू शकतील। आपले गलाई बांधव बरेचसे बाहेर आहेत, परंतु लक्षात घ्या, हा जो लोकशाहीचा उत्सव आहे किंवा आपल्याला लोकशाही बळकट करायची आहे आणि हीच विचारांची परंपरा जर आपण आपल्या मुलांना जर दिली तर भविष्यात आणखीन पर्सेंटेज कमी होईल। आम्ही लहान मुलांना का सांगतोय की बाबा आपल्याला जो राज्यघटनेला मतदानाचा अधिकार दिला आहे, मगाशी मी तुम्हाला सांगितलं हा अधिकार तुम्हाला सहजासहजी मिळालेला नाही आहे, यासाठी भांडायला लागलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला हा स्त्रियांना तर पूर्वी अधिकारच नव्हता। त्यामुळे आपल्याला 7 तारखेला आपण मतदान करूया आणि या लोकशाहीच्या उत्सवात आपण सामील होऊया एवढंच सांगतो आणि थांबतो। जय महाराज। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।